नमस्कार माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवारास कशा आहात? मजेत ना? मजेत आणि निरोगी असायलाच पाहिजे. यावर्षी खूप कडक उन्हाळा असल्यामुळे भाज्यांचे भाव पण आहे ना खूप वाढलेले आहेत. आज रविवार असल्यामुळे आठवड्याच्या मी भाज्या आणलेल्या आहेत. 450 रुपये भाजी मंडईमध्ये घेऊन गेलेले. तर बघा किती भाज्या आलेल्या आहेत. कारण उन्हाळा पण खूप आहे, त्यामुळे आपण शेतकऱ्यांना पण काय बोलू शकत नाही. इतक्या महाग झालेल्या आहेत ना. तर ही जी कोथिंबीर आहे ना, मी 30 रुपयाला आणलेलं आहे. बघा किती, 25 रुपयाचं आहे. आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना, 450 रुपयामध्ये ह्या एवढ्याशा भाज्या आलेल्या आहेत. तर महागाई झालेली आहे, बाहेर युद्ध चालू आहे, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाहीये, कारण त्यांच्या आता पेरण्या चालू होणार आहे आणि डिझेल मिळत नाही त्यांना. तर त्यांचे पण खूप कष्ट आहेत ह्या भाज्यांमागे. स्त्रीचा हा गुणधर्मच आहे की ज्यावेळेस ती भाज्या घ्यायला जाते त्यावेळेस शेतकऱ्यांबरोबर म्हणजे भाजीवाल्यांबरोबर थोडंसं बार्गेनिंग करतच असते. कारण काय होतं माहिती आहे का, आपण एखाद्या मॉलमध्ये किंवा तिथे जर काय वस्तू घ्यायला गेलो तर तिथे आपण बार्गेनिंग करत नाही. जेवढ्याला वस्तू असते तेवढ्यालाच आपण तिथे घेतो. पण ज्यावेळेस भाजी मंडईमध्ये जातो त्यावेळेस भाज्यांसाठी कमी जास्त पैसे हे करतच असतो. आज मी आठवड्याच्या काय काय भाज्या आणलेल्या आहेत. तर हा मी शेवगा आणलेला आहे, पौष्टिक असतो. ज्यावेळेस ना तुम्ही भाजी मंडईमध्ये भाज्या आणायला जाता ना, त्यावेळेस शक्यतो भाजी मंडईमध्ये भाजीवाल्यांकडे पैसे जे आहे ना कमी जास्त शक्यतो करू नका. कारण का तर त्यांचं पण याच्यामध्ये खूप कष्ट असतात. भेंडी पण आणलेली आहे, गवार आणलेली आहे, मिरच्या आणलेल्या आहेत. ह्या सर्व भाज्या ज्या आहेत मला आठवड्याभर छान अशा पुरणार आहे. तर माझं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे, याच्यातून तुम्ही गैरसमज किंवा वेगळा असा अर्थ काढू नका की ह्या ज्या भाज्या आहेत ना तर शेतकऱ्याला खूप कष्ट करायला लागतं. माझे डोळे भरून येत आहेत, कारण मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्याला आज ह्या कांद्याचा भाव जो आहे ना 50 पैशाने मिळतोय. तर त्याने काय कमावलं? एवढं कष्ट केलेले आहे, मोलमजुरी दिलेली आहे आणि ह्या कांद्यामागे त्यांना किती, तर फक्त 50 पैशाने त्यांचा कांदा जो आहे तो मार्केटमध्ये जात आहे. आणि आपण हा जो कांदा आहे 10, 15, 20 रुपये किलोने इथे घेत आहोत. ज्यावेळेस तुम्ही भाजी मंडईमध्ये भाज्या घ्यायला जाताना शक्यतो बार्गेनिंग करू नका महिलांनो माझ्या. त्यांनाही 2 पैसे कमवू द्या. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करायला जातो त्यावेळेस ती जी भाजी असते एक प्लेट ही 300-350 रुपयाला असते. मग तिथे आपण म्हणत नाही हॉटेलवाल्यांना की 350 रुपयाची एक प्लेट भाजीची तुमची आहे तर तिथे मला 200 रुपयालाच द्या म्हणून. त्यामुळे शेतकऱ्यांना पण आहे ना थोडंसं पैसे कमवू द्या ना. कारण त्यांचे ह्या भाजीमागे खूप कष्ट असतात आणि खूप मेहनत घ्यावं लागते. ह्या भाज्या कशा कशा पिकवायच्या ते त्यांनाच माहिती असते. सर्व भाज्या मी आता ह्या फ्रीजमधल्या ट्रेमध्ये भरलेल्या आहे. मी हा व्हिडिओ करण्याचा एवढाच माझा उद्देश होता की ज्यावेळेस तुम्ही भाजी मंडईमध्ये जाता आणि शेतकऱ्यांकडनं ह्या भाज्या ज्या आहेत त्या विकत घेताना त्यावेळेस आहे ना शक्यतो आहे ना कमी जास्त पैसे तुम्ही जे करता ना तर ते शक्यतो शेतकऱ्यांकडनं टाळा. कारण त्यांनाही पोटपाणी आहे